आज ना आम्ही अचानक असा बेत केला. ॲक्च्युली काय झालं, बरेच दिवस आयुष मागे लागला होता की त्याला त्याचा आवडता शो तारक मेहता का उलटा चष्माचा शोचं सेट पाहण्यासाठी, पण तितकं काही शक्य नसल्याने आम्ही विचार केला किमान आपण त्याला फिल्म सिटीचे दर्शन तरी घडवून आणू शकतो आणि त्यानिमित्तानेच एक लहानशी पिकनिक देखील होईल. म्हणून आम्ही जाऊन पोहोचलो आपल्या मुंबईत असलेल्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये. तर इथे जाण्यासाठी बरेच असे मार्ग उपलब्ध आहेत. मुंबई लोकल, बाय रोडने पण तुम्ही जाऊ शकता, पण आम्ही काही कारणास्तव आमच्या गाडीनेच तिथे गेलो होतो. आणि हो, तुम्हाला जर फिल्म सिटीत आतमध्ये फिरायचं असेल ना, तर तुम्हाला एक तिकीट विकत घ्यावी लागते. ती ऑनलाईन देखील मिळते, पण आम्ही तिथे जाऊनच घेतली होती. आणि ह्या तिकिटाचे चार्जेस हे प्रत्येकी 1099 रुपये अशी आहे. आणि यामध्ये तुम्हाला बरेच काही माहिती देण्यात येते. तिकीट काढल्यानंतर चित्रनगरी फिरण्यासाठी ते तुम्हाला AC बसमधून आत घेऊन जातात आणि तसेच बरीच जुने नवीन चित्रपट, कार्यक्रम यांची ज्या जागी झालेली शूटिंग या सगळ्याबद्दल तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करून देतात. तसेच यावेळेस आपण पाहत असलेले काही रस्ते हे परिचयाचे वाटले, कारण की ते बऱ्याचदा आम्ही तारक मेहता शोमध्ये पाहत आलो होतो. तसेच इथे असलेले फेमस हे मंदिर जे आपण वेळोवेळी बऱ्याच अशा चित्रपटांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये पाहिलेले आहे. तसेच कोर्ट, खंडाळा ब्रिज, मराठी बिग बॉस, हिंदी बिग बॉस, सुख म्हणजे नक्की काय असतं हे सिरियल, सिटी हॉस्पिटल, बॉलिवूड पार्क असे सगळे पाहिले. मला सगळ्यात जास्त मजा आली ती म्हणजे बॉलिवूड पार्कमध्ये. इथे तर मी गरबा डान्स देखील एन्जॉय केला होता. खूपच मजा आली होती. गोविंदाजींचा डान्स पण पाहिला. आयुषने तर मात्र इतकी मजा केली की आम्ही विचारही केला नव्हता. आणि 3 तास हे कसे संपले हे आम्हाला कळालंही नाही. आणि आतमध्ये वेगवेगळे असे सेल्फी पॉईंट्स देखील आहेत की तिथे तुम्ही जाऊन छान छान असे आपले स्वतःचे फोटोज काढू शकता. सगळे स्पॉट पाहून आम्ही निघालो पेटपूजा करायला कॅफेटेरियामध्ये. तिथे जाऊन पटकन लंच पूर्ण केला आणि परतीचा प्रवास करून घर गाठले. आयुषच्या आग्रहाखातर आम्ही तेथे गेलो होतो तारक मेहताचा सेट पाहायला, पण तिथे आम्हाला पूर्ण पाहायला मिळालं नाही. पण आम्हाला तिथे गोकुळधाम सोसायटीचे गार्डन आणि जेठालाल गडा इलेक्ट्रॉनिक्स पाहायला मिळालं, पण तेही लांबून. पण एकंदरीत फारच मजा केली आम्ही. तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.